आलोकनादायतलोचनानां मदोद्धतानां प्रकटानुरागं दधारशोभां तिलकद्रुमाणां पालिस्सभृङ्गैस्तबकैरिदानीं। मदोद्धतानां म्हणजे मत्त अशा, आयतलोचनानां विशाल नेत्र असणाऱ्या, प्रकटानुरागम प्रकट म्हणजे प्रकाशमान केलेल्या, अनुराग म्हणजे प्रेम, आलोकनाद म्हणजे पाहिल्यामुळे, तिलकद्रुमाणां म्हणजे तिलकवृक्षांच्या, पालिही म्हणजे पंक्ती, इदानीं म्हणजे यांच्या, सभृंगैही म्हणजे भुंग्यांसहित, स्तबकैही म्हणजे गुच्छ फुलांचे गुच्छ त्यांच्यासहित, शोभाम दधार म्हणजे शोभा मिळवली, शोभायमान झाले. तिलकवृक्षांच्या समूहाच्या दोहलाचे वर्णन नारायणाचार्य करतात. सुंदर असे विशाल नेत्र असणाऱ्या मत्त अशा स्त्रियांनी प्रेमाने पाहिल्यामुळे तिलकवृक्षांचा समूह पुष्पगुच्छांनी तसेच त्यावरील भुंग्यांनी शोभायमान असा झाला.